रोज संध्याकाळी 7 वाजता आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो आपल्या स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. तर आजचा जो प्रश्न आहे भारतीय राज्यघटना यावर आधारित आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद रिकाम्या जागांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केली आहे असा प्रश्न विचारलेला आहे. एमपीएससी गट ब पूर्व परीक्षा 2024 मध्ये ऑप्शन दिलेले आहेत अनुच्छेद 112, अनुच्छेद 113, अनुच्छेद 116 आणि अनुच्छेद 120. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनुच्छेद 112. अनुच्छेद 112 मध्ये केंद्र सरकारचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र, त्याला अर्थसंकल्प आपण असं म्हणतो, राष्ट्रपती संसदेसमोर मांडण्याची व्यवस्था करतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनुच्छेद 112. झालं केंद्राच्या बाबतीत. आता हेच जर तुम्हाला राज्याच्या बाबतीत विचारलं असतं तर अनुच्छेद 202 मध्ये राज्य सरकारचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र, त्यालाच आपण राज्य अर्थसंकल्प म्हणतो, राज्यपाल विधानमंडळासमोर मांडण्याची व्यवस्था करतात. कलम 202 नुसार यावेळेस तुम्हाला धन विधेयकाची व्याख्या विचारली जाते. ती केंद्रासाठी 110 नुसार सांगितलेली आहे आणि राज्यासाठी धन विधेयकाची व्याख्या 119 नुसार सांगितलेली आहे. इथे प्रश्नामध्ये आपल्याला बाकीचे सुद्धा अनुच्छेद दिसतात. अनुच्छेद 113. अनुच्छेद 113 नुसार केंद्राच्या संचित निधीतून करावयाच्या खर्चाच्या अंदाजाबाबतची प्रक्रिया यात दिलेली आहे. झालं केंद्राच्या बाबतीत. तसंच राज्यांसाठी 203 राज्याच्या संचित निधीतून करावयाच्या खर्चाच्या अंदाजाबाबतची प्रक्रिया दिलेली आहे. इथे अनुच्छेद 116 पण दिलेले आहे. अनुच्छेद 116 मध्ये अर्थसंकल्प पूर्ण मंजूर होण्यापूर्वी तात्पुरता खर्च भागवण्यासाठी केंद्र लेखानुदान वोट ऑन अकाउंट घेऊ शकते हे सांगितलेलं आहे. आता अनुच्छेद 120 मध्ये काय सांगितलेलं आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. महत्त्वाचे जे काही अनुच्छेद आहेत ते आपण इथे दिलेले आहेत. अगदी परीक्षाभिमुख आहेत. माहिती पाहिजे नोट करून ठेवा, सेव्ह करून ठेवा. अशाच नवनवीन माहितीसाठी, कंटेंटसाठी आपल्या स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्मला नक्की सबस्क्राईब करा. पूर्ण सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता. रोज संध्याकाळी शॉर्ट व्हिडिओ आपला अपलोड होत असतो. माहितीसाठी आपलं टेलिग्राम सुद्धा आहे स्पर्धा विश्व ऑफिशियल, ते सुद्धा जॉईन करू शकता. धन्यवाद.